नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला खमंग वास सुटणारा मसाला पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे मालवणी मसाला. करायला अगदी सोपा आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 50 ग्रॅम बेडगी मिरची घेतलेली आहे. 50 ग्रॅममध्ये 20 मिरची बसतात. देठे खुडून घेतलेत आणि 10 लाल तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याचेसुद्धा देठे मी खुडून घेतलेत. जर तुम्हाला ग्रेव्हीचा रंग आणखीन लाल हवा असेल तर बेडगी मिरचीचे प्रमाण थोडं वाढवू शकता आणि जर तुम्हाला ग्रेव्ही जास्त तिखट हवी असेल तर थोडे लाल तिखट मिरचीचे प्रमाण वाढवू शकता. वातावरण दमट असल्यामुळे या मिरच्या मी कढईमध्ये हलक्याशा गरम करून घेणार आहेत. जर तुम्ही हा व्हिडिओ उन्हाळ्यामध्ये पाहत असाल तर मिरच्या उन्हामध्ये 2-3 तास वाळून मग बारीक वाटून घ्या. कढई गरम झाल्यानंतर सुरुवातीला बेडगी मिरची घालूयात आणि गॅस आच कमी करून 15 ते 16 मिनिटे भाजून घेऊयात. मोठ्या आचेवर मिरची भाजली तर ती करपेल आणि या मिरच्या आकाराने मोठ्या असल्यामुळे भाजायला थोडा वेळच लागणार आहे. म्हणून तिखट मिरच्या याच्यासोबत घालू नका, ठसका उडेल. मिरच्या आपल्या कडकडीत होईपर्यंत भाजून झालेल्या आहेत. हाताने दाबल्यावर कडकडीत लागत आहेत. लाल तिखट मिरची घालूया आणि कडकडीत होईपर्यंत भाजून घेऊयात. दोन्ही मिरच्या आपल्या कडकडीत होईपर्यंत भाजून झाल्यात. परातीमध्ये काढूया आणि थोडं पसरून घेऊयात. आता याच कढईमध्ये आपण बाकीचे मसाले घेऊयात. इथे मी 100 ग्रॅम धणे घेतलेले आहेत. धणे अगोदर धान्य चाळायच्या चाळणीने चाळून घ्यायचेत आणि मगच निवडून घ्यायचेत. देशी धान्यामध्ये वास भरपूर असतो पण त्याच्यामध्ये रवाळ दगडाचे कण असतात. चाळून घेतल्यामुळे निवडायला सोपं पडेल. गॅसच्या कमी आचेवर धणे आपण हलकेसे गरम करून घेऊयात. 7 ते 8 मिनिटांनंतर धणे आपले हलकेसे गरम झालेत. हाताने दाबल्यावर त्याचा चुरा होतोय. धणेसुद्धा आपण त्याच ताटामध्ये काढूयात. आता आपण खडे मसाले घालूयात. 20 ग्रॅम साधे जिरे घेतलेले आहेत, साधारण पाववाटी आहेत. 15 ग्रॅम बडीशेप, 1 टीस्पून शहाजिरे. गॅसची आच कमी ठेवून आपण हे हलकेसे गरम करून घेऊयात. मसाले करपू नयेत म्हणून आपण एकसारखे हलवत राहणार आहोत. साधे जिरे, शहाजिरे आणि बडीशेप आपली हलकीशी गरम झाली आहे. आता बाजूला काढूयात. 2 टीस्पून काळे मिरे, साधारण 24 मिरे आहेत. 6 हिरवी वेलची, दालचिनीचे 2 इंच आकाराचे 2 तुकडे, 2 तमालपत्र, 1 छोटा तुकडा दगडफूल घेतलेला आहे. दगडफूल निवडून घ्यायचं आहे. 6 नाकेश्वर, 1 चक्रफूल, थोडी जायपत्री घेतलेली आहे. जायपत्री खूप स्ट्रॉंग असते. 1 चमचा तीळ, 1 टीस्पून खसखस. हे सुद्धा मसाले आपण हलकेसे गरम करून घेणार आहोत. यातील कोणतेही मसाले तुम्ही स्किप करू नका. सगळे हे मसाले असणे आवश्यक आहे. अर्ध जायफळ आणि हळकुंडाचा तुकडा घेतलेला आहे. खलबत्त्यामध्ये आपण हे थोडेसे कुटून घेणार आहोत आणि मग वाटण्यासाठी घेणार आहोत. जर तुमच्याकडे हळकुंड नसेल तर 1.5 टीस्पून हळद घ्या. चला, मसाले आपले भाजून झालेत. साधारण 1-2 मिनिटेच भाजून घेतलेत. आता हे मसाले आपण बाजूला काढूयात. याच्यातच आता पाववाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. साधारण हा कीस 25 ग्रॅम आहे. सुके खोबरे ऐच्छिक आहे पण मसाल्यामध्ये घातल्यावर चव अधिक छान येते. सुके खोबरे हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. खोबरे घातल्यानंतर हा मसाला 5-6 महिनेच टिकतो. जर खोबरे घातले नाही तर हा मसाला वर्षभर टिकेल. चला, खोबरेही आपलं छान भाजून झालं आहे. आता हे आपण त्याच ताटामध्ये काढूयात आणि पूर्ण थंड करून घेऊयात. गरम असतानाच हे मसाले दळायचे नाहीत. गरम असताना दळले तर मसाल्याचा सुगंध कमी होईल. प्रमाण कमी असल्यामुळे हे मसाले मी मिक्सरवरच वाटून घेणार आहे. सुरुवातीला आपण मिरच्या घालून थोडं वाटून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन्ही मिरच्या घालूयात. भांड्याला झाकण लावून 5 ते 7 मिनिटे फिरवून घेऊयात. मिरच्या आपल्या जाडसर वाटून झाल्यावर याच्यामध्ये आपण जो सगळा मसाला भाजलेला होता तो सुद्धा घालूयात. कुटून घेतलेले जायफळ आणि हळकुंड घालूयात. भांड्याला झाकण लावून याची पावडर बनवून घेऊयात. 10-12 मिनिटे वाटून झाल्यावर मसाल्याची छान पावडर बनवून झालेली आहेत. मसाले भाजतानाच घरभर त्याचा वास दरवळत होता पण वाटून झाल्यावर आणखीनच सुगंध दरवळायला लागलेला आहे. घेतलेल्या एवढ्या प्रमाणामध्ये 180 ते 200 ग्रॅम मालवणी मसाला तयार झाला आहे. चांगले बारीक वाटल्यामुळे हा मसाला चाळायची गरज नाही आहे. आता हा मसाला तुम्ही मालवणी चिकन, मालवणी मटण, सुरमई, बांगडा, पापलेट करी, काळा वाटाणा, मिसळ, वांग्याची भाजी किंवा मसाले भाताला वापरू शकता. एवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही 10-12 वेळा भाजी किंवा 5-6 वेळा चिकन मटनसाठी वापरू शकता. असा मालवणी मसाला घरी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा छान छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.